हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आज अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे की आरआरबी एनटीपीसीच्या जागा आलेल्या आहे। फॉर्म भरणे सुरू होणार आहे। कधीपासून तर फॉर्म डेट आली सर 14 सप्टेंबर 14 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे। ओके, आज तारीख 2 ऑगस्ट आहे। ठीक आहे, 2 सप्टेंबर आजची तारीख आहे आणि 12 दिवसानंतर फॉर्म आपले सुरू होत आहे। ठीक आहे, चला लास्ट डेट कधी आहे? 13/10 म्हणजे ऑक्टोबर 2024। 13 ऑक्टोबर 2024। कोणकोणत्या पोस्ट आहे मित्रांनो? ग्रॅज्युएशन लेवलच्या आणि अंडर ग्रॅज्युएशन लेवलच्या। ठीक आहे, आता एनटीपीसीचा पण लॉंग फॉर्म बघून घ्या काय काय तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी आरआरबी एनटीपीसी। आरआरबी म्हणजे काय तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड। नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजेच काय तर एनटीपीसीच्या जागा आलेल्या आहेत ग्रॅज्युएशन आणि 12वी बेसवरच्या। ठीक आहे, डिग्री लेवल आणि 12वी बेसवरच्या। ओके, याला कोणतंही तुमचं ग्रॅज्युएशन असो की 12वी असो कशामध्ये पण झालं तरी झालेलं असं चालते। कोणतीही फॅकल्टी चालते, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, कोणतंही चालते। ओके, ठीक आहे। आता या पोस्ट आहे डिग्री लेवलच्या, बघून घ्या। चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट अँड कम्स टायपिस्ट, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट। ठीक आहे, या आहे ग्रॅज्युएशन लेवलच्या आणि आणखी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी लेवलच्या पण आपल्याकडे पोस्ट आहे। जागा बघून घ्या एकदा। ग्रॅज्युएशन लेवलच्या जागा आहे त्या एकूण आहे 8113। ठीक आहे, चला 8000 जागा म्हणू 8000 प्लस जागा तुम्ही म्हणू शकता। आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे त्याचा फॉर्म चालू होत आहे 21/9/2024 पासून आणि 20/10/2024 ला लास्ट डेट आहे। ओके, यामध्ये कोणकोणत्या पोस्ट सध्या डिक्लेअर झाल्या? कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क। ठीक आहे, याच्या एकूण जागा आहे 3445 ना, 3445। थोडे पीडीएफ मला इथे फाटलेले दिसत आहे इथे। ओके, ग्रॅज्युएशन लेवलच्या 8113 आणि इकडे 3445। ठीक आहे, एवढ्या जागा आलेल्या आहे मित्रांनो। ओके, एक चांगली संधी आहे बघा। यासोबतच मित्रांनो मी पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी पण 2019 ची CBT 1 क्रॅक केलेली होती आणि 21 की 22 मध्ये पेपर झाला होता आणि 22 मध्ये CBT दिलेली होती लेवल 2, 3 आणि 5। ओके, याचे प्रूफ्स बघून घ्या एकदा। आणि हां, याच्या आधी पण बऱ्याचदा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रूफ दिलेले आहे आणि बरेचसे व्हिडिओजमध्ये तुम्हाला या संदर्भात मी चर्चा केलेली आहे। मी कोणकोणते एक्झाम क्रॅक केले ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा। तलाठी 2019 ची क्रॅक केली आहे, 2023 ची क्रॅक नाही केली। ठीक आहे, ते लिहित नाही। त्यानंतर पोस्टमन, MTS, हां, या 3 एक्झाम क्रॅक केल्या। सोबतच तलाठी 2023 चा चांगला स्कोर होता, मॅथमध्ये पैकीच्या पैकी होता। इथे पण मॅथ रिझनिंग पैकीच्या पैकी, इथे पण मॅथ रिझनिंग पैकीच्या पैकी, इथे मॅथमध्ये 40 पैकी 38 एक चांगला स्कोर आहे। ठीक आहे, त्यानंतर ही जे आरआरबी एनटीपीसी CBT 1 क्रॅक करून आम्ही आणि CBT 2 दिलेली आहे। ठीक आहे, 2 दिली आहे। लेवल 3 ची पोस्ट, लेवल 5 ची आणि लेवल 2 च्या पोस्ट ओके या दिलेल्या आहे। सोबत मी SSC MTS 2019 टियर 1 ही पण क्रॅक केलेली आहे। आता MTS च्या टियर 1 आता फक्त एकच एक्झाम होते तेव्हा 2019 मध्ये 2-3 टियर 1 टियर 3 पर्यंत एक्झाम चालायच्या। ठीक आहे, आता बघा एवढ्या साऱ्या मी एक्झाम क्रॅक केलेल्या आहे। या नोकरी लागल्या। ओके, एक मिनिट, या नोकरी लागल्या आहे आणि या चांगला स्कोर म्हणा की CBT 1 क्रॅक करून CBT 2 मध्ये मी पोहोचलेलो आहे। या ठिकाणी CBT 1 क्रॅक करून CBT 2 दिलेली आहे। या ठिकाणी चांगला स्कोर होता। ओके, मॅथ रिझनिंग मध्ये एक चांगला स्कोर, तलाठी भरती दोन्ही वेळेस माझा पैकीच्या पैकी गुण होते। ओके, आता बघा मी तुम्हाला सांगितलं की मी आरआरबी एनटीपीसी टियर 1 क्रॅक केलेली आहे आणि टियर 2 दिलेली आहे।
कोणकोणत्या पोस्टमध्ये माझे इथं टियर 2 होती, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 5. ओके, या 3 पोस्टमध्ये मी CBT 2 या 3 पोस्टच्या CBT 2 दिले, 3 वेगवेगळे एक्झाम होते, या तिन्ही पण मी दिलेले आहे. आता लेवल 2, लेवल 3, लेवल 5 म्हणजे कोणकोणत्या पोस्ट मित्रांनो, तर याच आहे. ठीक आहे, ज्यात मी आता इथे मेन्शन केलेले आहे ना बघा, लेवल 2 या पोस्ट. ओके, लेवल 5 या पोस्ट. ठीक आहे, लेवल 5 आणि लेवल 2, लेवल 3 इथे दिसत नाही. ठीक आहे, चला ठीक आहे, काय हरकत नाही. या पोस्टच्या मी प्री क्रॅक करून मेन्स दिलेले आहे किंवा टियर 2 दिलेले आहेत. आणि हां, याचा प्रूफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहेच. एकदा याच्यावर पण एक प्रूफ बघून घ्या काय काय. तर तुम्हाला जर दिसत नसेल हे प्रूफ एकदा सांगून देतो. पहा, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मुंबईमधून फॉर्म भरला होता, मुंबई रिजनमधून फॉर्म भरला होता. टोटल एकूण 100 मार्काचा प्रश्न होता. त्यापैकी एक क्वेश्चन मी इग्नोर केला होता कारण की तो चुकलेला होता. ओके, एक्झाममध्येच चुकला होता. बघा, एकूण व्हॅलिड क्वेश्चन 99, म्हणजे एक क्वेश्चन तुमचा रॉंग झाला होता. आपल्या याच्यातला एक्झाममध्ये एक क्वेश्चन रॉंग आला होता. मी अटेम्प्ट केले 88, 73 क्वेश्चन माझे राईट होते, 14 क्वेश्चन चुकले होते. ओके, माझा स्कोर होता रॉ स्कोर 68.33. आणि जो एक क्वेश्चन एक्झाममध्ये चुकीचा आला होता ना, त्याचा एक म्हणजे बेनिफिट भेटला किंवा एक्स्ट्रा मार्क मला भेटले होते. असे एकूण 69 माझा रॉ स्कोर झाला होता. आणि नॉर्मलाइज स्कोर माझा होता 75.65. 75.65. ओके, 75.65 माझा नॉर्मलाइज स्कोर होता. तर या स्कोरवर माझं लेवल 2, 3 आणि 5 च्या CBT 2 साठी सिलेक्शन झालं होतं, अपियर झालं होतं आणि CBT 2 मी दिलेली होती. आणि बघा, त्यानंतर महत्त्वाचं वाक्य बघा इथे, शॉर्ट लिस्टेड फॉर सेकंड स्टेज एक्झामिनेशन एस ऑर नो. तर इथं तुम्ही दिलेलं आहे स्पष्टपणे एस, म्हणजे याचा अर्थ मी सेकंड स्टेजसाठी मी क्वालिफाय झालो होतो. आणि सेम PDF मी किंवा सेम पेज मी इथे मोठ्या याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, बघा. यानंतर हे आणि हे 2 पेज करून त्याला कट करून मी इथे दिलेलं आहे. एकच पेज आहे, त्याला अर्ध इथं दाखवलं मी, अर्ध इथे दाखवलं. स्पष्टपणे तुम्ही जर दिसत नसेल तर बघून घ्या. इथे प्रॉपरली या ठिकाणी प्रॉपरली विजिबल नसेल तर सेम पेज मी अर्ध कट करून या ठिकाणी आणलंय, ते बघून घ्या एकदा. ओके, आता हे का दाखवतो मी तुम्हाला, माझा रिझल्ट का दाखवतो की यानंतर समोर मी तुम्हाला चांगलं इथे गाईड करणार आहे, गायडन्स देणार आहे या चॅनलवर. प्रॉपरली तुम्हाला स्टडी प्लॅन, स्ट्रॅटेजी, मी कोणकोणते बुक वापरले होते जेणेकरून माझी CBT 1 क्रॅक झाली, या सगळ्या गोष्टींविषयी मी या चॅनलवर चर्चा करत आहो. त्या चर्चेसाठी माझे रिझल्ट दाखवले की जेणेकरून हे रिझल्ट बघा आणि वास्तविकपणे जर मी हे क्रॅक करू शकतो तर माझ्याकडचं घेतलेलं नॉलेज घेऊन, माझ्याकडचं नॉलेज घेऊन तुम्ही पण हे एक्झाम क्रॅक करू शकता. हा तुम्हाला एक विश्वास बसेल. ठीक आहे, दुसरा मागचा हा एक उद्देश होता. त्यानंतर हे माझे त्याला काय म्हणते, कॉल लेटर. ठीक आहे, कॉल लेटर बघून घ्या. हे कॉल लेटर पूर्ण नाही, थोडंसं इथे खालचं मी कट केलं आहे. इथून याच्या खालून मी कॉल लेटर कट केलं आहे कारण की त्याच्या खाली माझी आणि कोणातरी आणखी एक सही होती, एक्झामिनरची की कोणातरी सही होती. ठीक आहे, सह्या वगैरे होत्या, त्यामुळे ते कट केलं आहे. ओके, हे कॉल लेटर, हा माझा रजिस्ट्रेशन नंबर, हा रोल नंबर, हा जो रोल नंबर होता ना तोच नंबर मित्रांनो माझे प्रत्येक हे बघा, हे आहे लेवल 2चं सेकंड स्टेज म्हणू शकता का त्याला तुम्ही, टियर 2 याचं कॉल लेटर आहे. त्याचं पण मित्रांनो रोल नंबर सेमच होता. ठीक आहे, रोल नंबर टियर 1ला किंवा CBT 1ला जे रोल नंबर होता तोच रोल नंबर बाकी नंतरच्या सेकंड CBT किंवा CBT 2 मध्ये पण माझा तोच सेम रोल नंबर होता. ओके, हे लेवल 5चं कॉल लेटर आहे माझं, NTPC लेवल 5चं कॉल लेटर आहे. हे लेवल 3चं कॉल लेटर दिसतंय ना 3, आणि हे लेवल 2चं कॉल लेटर, लेवल 2चं कॉल लेटर आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी रोल नंबर एकच आहे, रोल नंबर एकच आहे. CBT 1 आणि CBT 2, CBT 2 मध्ये तिन्ही CBT 2 मध्ये रोल नंबर एकच होता. ओके, तर इत्यादी गोष्टी आहे. या चॅनलवर तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, आता स्ट्रॅटेजीत भेटेल, नंतर समोर बरं फ्युचर 1-2 दिवसामध्ये स्ट्रॅटेजी,
घाईघाईत आपण थोडं स्पेलिंग चुकते, ठीक आहे. स्ट्रॅटेजी पॅटर्न, स्टडी प्लॅन, हे म्हणजे याचा अर्थ एकच होतो. त्यानंतर बेस्ट बुक लिस्ट, थोडं घाईघाईमध्ये एखादी स्पेलिंग चुकलं असेल थोडंसं पाहून घ्यायचं बरोबर. बुक लिस्ट असं असते ना ते रे, थोडं कधी कधी हे कसं आहे, पूर्ण बोर्ड समोर आहे, व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे कधी कधी डोक्यात ध्यानात येत नाही, त्यामुळे कधी कधी एखाद्या वेळेस ते स्पेलिंग मिस्टेक होते, ठीक आहे. बुक लिस्ट या मिळेल इथे. त्यानंतर स्ट्रॅटेजी झालं, बुक लिस्ट झालं, ओके. आणि हां, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करीन. आणि महत्त्वाचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस करून टॉपिक्स तुम्हाला भेटेल, ठीक आहे. की प्रिव्हियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते आणि संभाव्य आणखी कोणते टॉपिक्स तुम्हाला ॲड करायला पाहिजे तुमच्या सिलेबसमध्ये, ते तुम्हाला इथे मिळेल, ओके. प्रॉपरली तुम्हाला मी सिलेबस बनवून देईन, सिलेबस बनवून मिळेल. आता हे सिलेबस बनवणे म्हणजे काय मित्रांनो, तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन सेटचे ॲनालिसिस करून, प्रिव्हियस इयर पेपर्सचे ॲनालिसिस करून, त्या आधारे प्रिव्हियस इयरमध्ये जे जे टॉपिक्स आले होते ते टॉपिक्स प्लस आणि आणखी काही संभाव्य टॉपिक्स, 2-4 संभाव्य टॉपिक्स मिळून असा एक सिलेबस मी स्वतः तयार करत असतो, जे की मी आतापर्यंत मी जेवढ्या एक्झाम क्रॅक केल्या त्या सगळ्या ठिकाणी मी हेच फॉलो केलो आणि ही फॉलो केलं होतं, जेणेकरून माझे रिझल्ट्स आले. आतापर्यंत 3 रिझल्ट आले आणि 4-5 CBT 2 दिले आहे मी, ठीक आहे. मला वाटते 3 आणि 2, 1 मिनटं, हो 4 CBT 2 दिले आहे. 3 रिझल्ट आले, या व्यतिरिक्त 4 CBT 2 दिलेले आहे, ओके. इत्यादी गोष्ट आहे माझ्या बाबतीत. आणि हां, जर का मी एखादी एक्झाम स्वतः क्रॅक करू शकतो, एखादी CBT 1 स्वतः क्रॅक करू शकतो, तर निश्चितच मी माझ्याकडचं नॉलेज घेऊन निश्चितच तुम्ही त्या आधारे CBT 1 क्रॅक करू शकता आणि CBT 2ला क्वालिफाय होऊ शकता, ओके. त्यामुळे लवकरच चॅनलवर स्टडी प्लॅन, स्ट्रॅटेजी, बुक लिस्ट याबाबतचे सगळे व्हिडिओज येऊन जाईल, ओके. यानंतर महत्त्वाचं काय, मी 1-2 टाकल्या गोष्टी. हां, ज्या पोस्ट आहेत, ज्या पोस्ट सँक्शन झाल्या त्यांची सॅलरी बघून घ्या मित्रांनो एकदा. ज्युनियर क्लर्क वगैरे 38K सॅलरी, 1 मिनटं, 38K सॅलरी आहे. आता बघा 1 मिनटं, इथे जे रेल्वेच्या पोस्ट आहे मित्रांनो, रेल्वेच्या पोस्ट आहे ना, इथे अलाउन्सेस जास्त मिळतात, ठीक आहे. अलाउन्सेस जास्त मिळतात. स्पेलिंग थोडंसं मिस्टेक असेल तर पाहून घ्या थोडं, तेवढं काही मोठा इश्यू नाही तो, ओके. इथे रेल्वेमध्ये अलाउन्सेस जास्त मिळतात. आता लेवल 2च्या पोस्ट असो की लेवल 3ची पोस्ट असो, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा अदर डिपार्टमेंटमध्ये थोडी कमी सॅलरी भेटते, परंतु इथे सॅलरी जास्त भेटते, ओके. त्यानंतर या पोस्ट बघून घ्या, पोस्ट आणि सॅलरी बघून घ्या. चांगली सॅलरी आहे इथे. 2-4 हजाराचा डिफरन्स राहू शकते, कारण की जसं जसं हे वाढते मागच्या ॲडमध्ये, हा डाटा मागच्या ॲडचा अनुभव करून आहे. हां, आणि हां, फीज बघून घ्या एकदा. OBC ओपन EWS साठी 500 रुपये फीज आहे आणि जे की तुमची रिफंड आहे 400 रुपये. कधी CBT 1ला तुम्ही जर गेले, बसले तिथं, हजेरी लावली, तेव्हा तुमचे 400 रुपये तुमचे वापस येईल, ओके. त्यानंतर SC ST आणि महिलांसाठी 250 रुपये फी आहे आणि 250 पण तुमचे वापस येऊन 250 पण तुमचे वापस येईल. रिटर्न भेटेल तुम्हाला, रिफंड भेटेल, ओके. रिफंड भेटेल तुम्हाला, तेवढे रिफंड भेटून जाईल. कधी तर CBT 1 या एक्झामला गेल्यानंतर, तिथे हजेरी लावल्यानंतर, ओके. त्यानंतर काही महत्त्वाचं आहे का, हां, एकदा सिलेबस बघून घ्या. सिलेबस मस्त आहे मित्रांनो, इंग्लिश नाही, काही नाही, मोकळं एकदम. इंग्लिशचं झंझटच नाही, फक्त काय मॅथ, रिझनिंग आणि GK. माझं मी CBT 1 क्रॅक करण्यामागचं एकच मोठं कारण होतं का, सिलेबस, ओके. आणि या व्यतिरिक्त पोस्टमन MTS या पण एक्झाम क्रॅक केल्या मी, त्यामागचं मेन कारण मित्रांनो का सिलेबस होता तो, का तिथं पण इंग्लिश नव्हतं, ओके. वाटल्यास इंग्लिशवाल्या पण एक्झाम मी क्रॅक केलेली आहे म्हणता येईल, ठीक आहे. तलाठी पण मी क्रॅक केली आहे, त्यामध्ये इंग्लिश होतं. इंग्लिशचा स्कोरच चांगला होता माझा. 25 पैकी फक्त 2 क्वेश्चन चुकले होते, 23 क्वेश्चन बरोबर होते इंग्लिशमध्ये, ओके. परंतु
एक खूप मोठा वेळ तुमचा वाचतो इंग्लिशमुळे. इंग्लिश जर नसेल तर खूप मोठा वेळ वाचतो. तेवढाच वेळ, खूप जास्त वेळ तो तुम्ही गणित बुद्धिमत्ता आणि जीकेला देऊ शकता. ओके, पहा CBT 1 आणि 2चा सिलेबस मी इथे दिलेला आहे. काय काय सिलेबस आहे? CBT 1चा मॅथ रिझनिंग 30 गुण आणि इथे जीकेले 40 गुण. सेम गुण आणि मार्क एकच आहे, 1 गुण आणि 1 मार्क आहे. 30, 40 लक्षात ठेवा. मॅथ रिझनिंग आणि जीके साठी 40 गुण, बाकी 30. तसंच CBT 2 साठी मित्रांनो मॅथ रिझनिंग 35 आणि जीके 50. ओके, हे एक क्वेश्चन एकच मार्क आहे इथे. हो, इथे पण एक क्वेश्चन 1 मार्क. पहा समजून सांगतो तुम्हाला. इथे CBT 1 घ्या, फर्स्ट सेट CBT 1 मॅथ्स रिझनिंग 30 क्वेश्चन, 30 क्वेश्चन आहे. ओके, आणि जीके साठी 40 क्वेश्चन, असे एकूण 100 प्रश्न आणि 100 मार्क. 100 प्रश्नांसाठी 100 मार्क. ओके, नेक्स्ट. अरे यार, आता CBT 2 यामध्ये मॅथ्स रिझनिंग आणि जीके मॅथ रिझनिंग 35 क्वेश्चन आणि जीकेला 50 क्वेश्चन, असे एकूण 120 प्रश्न आणि 120 गुण. 120 प्रश्न, 120 मार्क. ओके, ठीक आहे. सर्व गोष्टी झाल्या महत्त्वाच्या. आणखी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर म्हणजे प्रॉपरली सगळ्या गोष्टी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा. आणि हां, तुम्हाला स्ट्रॅटेजी आखून पाहिजे का ते सांगा. सिलेबस बनवून पाहिजे का ते पाहिजे. त्यानंतर डेली रुटीन वगैरे, रुटीन पाहिजे का सांगा. डेली रुटीन बनवून पाहिजे का ते सांगा. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी आहे बुक लिस्ट वगैरे. बुक लिस्ट वगैरे पाहिजे का थोडं सांगा. बुक लिस्ट स्पेलिंग इथे सी आहे की नाही मलाच विसरलो मी. ओके, ते कसं आहे कधी कधी आता इंग्लिशचा बराच दिवस होत झाले, अभ्यास नाही काही नाही, इंग्लिशचा संबंध खूप तुटलेला आहे ना. त्यामुळे बघा, वाटल्यास मला ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस 25 पैकी मी 23 मार्क घेतलेले आहेत तलाठीमध्ये. म्हणजे 25 पैकी 23 माझे प्रश्न, 23 प्रश्न माझे बरोबर आले आहे. आणि मार्क म्हटलं तर 46, 50 पैकी 46. ओके, तेव्हा चांगला स्कोर होता. आता थोडंफार असो ना, ते मार्क होते. आता सध्या मॅथ रिझनिंगवर जास्त फोकस आहे माझा. ओके, मॅथ रिझनिंगवर सध्या माझा फोकस आहे, डेव्हलप करणार फोकस आहे. ओके, आणि हां, या भरतीसाठी तुम्हाला मी ऑलवेज गाईड करेलच, या गोष्टी तुम्हाला देईलच. या व्यतिरिक्त आणखी काही पाहिजे का सांगा. आणि हां, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रिव्हियस OUS इयर क्वेश्चन, ठीक आहे, क्वेश्चन पेपर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वगैरे तुम्हाला हे जेवढे भेटणार तेवढे मी देण्याचा प्रयत्न करेल. ओके, त्यानंतर प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून तुम्हाला सिलेबस बनवून देईल तिन्ही घटकांचा, तिन्ही विषयाचा. प्रॉपरली सगळं पेपर कसा सोडवायचा, कोणकोणत्या ट्रिक्स आहे, शॉर्ट ट्रिक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे देईल. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच चॅनलवर मी माझा स्वतःचा पेपर सोडून देईन, जो की मी CBT 1 क्रॅक केली होती. तोच पेपर मी इथे सोडून देईन तुम्हाला. ओके, RRB NTPC CBT 1चा पेपर जो की मी क्रॅक केला होता तो तुम्हाला मी सोडून देईन याच चॅनलवर. ओके, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. आणखी महत्त्वाचं काय राहिलं का मग, ठीक आहे ना. या संदर्भात RRB NTPC संदर्भात तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे का, आणखी कोणते व्हिडिओज पाहिजे मला कमेंट करा. थँक्यू. आणि हां, हीच चांगली संधी आहे. महाराष्ट्रामध्ये जे लोक मराठीमधून तयारी करत असन, हिंदीतून तयारी करत असन, त्यांनी निश्चितच हा फॉर्म भरा. कारण की पेपर आपला मराठीमधून असतो. माझा पेपर झाला होता तो मराठीतून झाला होता, आणि यावेळेस पण पेपर तुमचा मराठीतून राहील. मराठी पण राहील. तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जी भाषा योग्य वाटते त्या भाषेमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. मराठीतून देऊ शकता, हिंदीतून देऊ शकता, आणि इंग्लिशमध्ये मधून पण देऊ शकता. ओके, थँक्यू.